विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून 8 जागांवर आपला दावा यापूर्वीच सांगण्यात आलेला आहे। काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील आहेत। नेमकी काँग्रेसची भूमिका काय, कारण ठाकरे गटाकडून असं सांगितलं जात आहे की साधारण 8 जागांवर आम्ही आमचा दावा सांगणार आहे। लोकसभेमध्ये आपण जे बघितलं ते लोकसभेच्या यशामागचं गणित असं आहे की महाविकास आघाडीचे जेवढे कार्यकर्ते होते ते एकजिन्सीपणाने एक दिलाने काम करत होते। त्यामुळे निवडून येणं हाच एक प्रमुख क्रायटेरिया ठेवला पाहिजे आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये जी जी ताकद आहे त्यामध्ये कोणीही कुठलाही इगो न आणता की हा उमेदवार निवडून येणार आहे, मागच्या वेळेला याला इतकी मतं होती, हा विचार जर करून तिकीट वाटप केलं तर मला असं वाटतं की चांगल्या सीट निवडून येईल। आपण जे सांगितलं की ठाकरे गटाकडून 8 जागांचा दावा केलेला आहे। जागांचा वाटपाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल। हा संपूर्ण क्रायटेरिया विचारात घेऊन तो निर्णय होईल। परंतु काँग्रेसची प्रवक्ता म्हणून माझी मागणी अशी असेल की जास्तीत जास्त जागा ह्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये निवडून येण्याचा क्रायटेरिया, कार्यकर्त्यांची इच्छा, या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे। मग जास्तीत जास्त जागा जरी आपण म्हणत असलात तरी किती नेमक्या जागा, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करत असाल, ग्राउंडवर आपण अभ्यास करत असाल, नेमक्या किती जागांवर काँग्रेसची ताकद दिसते आता? आमच्या ज्या विभाग वाईज मीटिंग झालेल्या आहेत आणि जे कार्यकर्त्यांशी संवाद झालेला आहे तर कार्यकर्ते आमच्याकडे 8 ते 9 जागांबाबत आग्रही आहेत आणि त्या पद्धतीच्या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे। परंतु जसं मी म्हटलं की तसा हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल। देशामध्ये निश्चितपणे काँग्रेसने एक वेगळी छाप या निवडणुकीत सोडली, मात्र आपण शहरी पातळीवर जर विचार केला तर काँग्रेसमधल्या गटबाजीचा अनुभव अजून सुद्धा येतोय। मोठ्या प्रमाणात 2 गट बघायला मिळत आहेत। मागच्याच आपल्या बैठकीमध्ये देखील आपणही या संदर्भात काही ताशेरे ओढले होते। नेमकं काय चित्र दिसतंय शहरात? याच्यामध्ये गट तट असं म्हणता येणार नाही आहे। जेव्हा पक्षाच्या अंतर्गत ती मीटिंग असते त्यावेळा पक्षाच्या अंतर्गत मीटिंग असताना कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागते। याच्यामुळे त्या गट तट आहे असं म्हणणं चुकीचं ठेवेल। कुठल्याही पक्षामध्ये पक्षांतर्गत मतभेद असतात आणि लोकसभेचं सगळं बघितल्यानंतर विधानसभेमध्ये प्रत्येकाला धुमारे सुटणं हे साहजिक आहे। त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, त्यातून ह्या गोष्टी घडतात। आपण गेल्या वेळेला अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवली होती, अत्यंत कमी मतांनी आपला पराभव झाला। यावेळेला आपण प्रमुख दावेदार असल्या तर एक चर्चा तशी पण आहे, मात्र त्यामुळेच आपल्या विरोधात काही षडयंत्र रचलं जात आहे, काही अफवा पसरवल्या जातात असं आपणच मागच्या बैठकीत सांगितलं। नाही, प्रत्येक पक्षामध्ये मी जसं म्हटलं तशा गोष्टी असतात। मागच्या वेळेला मला अक्षरशः 10 दिवस निवडणुकीसाठी मिळाले आणि त्यामध्ये मला 47,000 मतं मिळाली। यामागे अर्थात काँग्रेस कार्यकर्त्यांचे कष्ट आणि सर्वांचेच कष्ट कारणीभूत आहेत। त्यामुळं मध्यमध्ये माझी दावेदारी ही प्रबळपणे मी मांडणार आहे। मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मानणारा मतदारसंघ आहे, त्यामुळे हा काँग्रेसलाच सुटला पाहिजे आणि माझ्या दावेदारीसाठी मी आग्रही राहणार आहे। या संदर्भात आपण काही कार्यकर्त्यांसह काही वरिष्ठांशी चर्चा करणार, भेट घेणार, त्यांच्यासाठी आग्रह धरणार या जागेसाठी? वरिष्ठांशी माझी बोलणी झालेली आहे, त्यांच्याकडे मी या जागेचा आग्रह धरलेला आहे। काँग्रेस पक्षाने सुद्धा या निवडणुकीमध्ये या जागेचा आग्रह धरलेला आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की काही त्याच्यामध्ये अडचण येईल आणि आम्ही सगळे मिळून ही जागा काँग्रेसकडे ठेवण्यामध्ये यश मिळवू। ठाकरे गटाकडून ही जागा प्रतिष्ठेची केली जाईल असं देखील बोललं जात आहे। साहजिक आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ही निवडणूक आपण लढली पाहिजे। ठाकरे गटाकडे सुद्धा अतिशय सक्षम उमेदवार आहेत, प्रबळ उमेदवार आहेत, त्यामुळं जागा वाटपामध्ये या जागेची सुद्धा मागणी होईल। परंतु मला असं वाटतं की हा मागचा सगळा अनुभव लक्षात घेता आणि आत्तापर्यंत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पडलेल्या मतांची संख्या बघता ही जागा काँग्रेसकडेच राहील। खूप खूप धन्यवाद। तर हेमलता पाटील यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत। खरं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला हा वरिष्ठ पातळीवरच ठरेल, मध्यमध्ये त्यांची दावेदारी कायम आहे आणि त्यासोबतच ज्या अंतर्गत गटबाजीचा विषय जो चर्चेत आलेला आहे तर तो स्थानिक पातळीवरचा आहे, त्याचा निपटारा निश्चितपणे केला जाईल असं देखील त्या म्हणतात। आणि एकूणच या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 9 जागांपर्यंत काँग्रेसची मागणी जी आहे ती वरिष्ठांकडे असणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।